एकदम रसाळ, चविष्ट आणि लुसलुशीत अशा सुजीच्या शिऱ्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर आज आपण करूया सुजीच्या शिऱ्याची रेसिपी. त्यासाठी इथे मी 1 कप सुजी घेतलेली आहे, म्हणजेच मोठा रवा. प्रथम त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि पाणी काढून निथळण्यासाठी ठेवून देऊया. आता कुकरमध्ये मी इथे मोठे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये आपणाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुपावर चांगले परतून घेऊया. चांगले गुलाबी रंगावर परतल्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेऊया. आता याच तुपामध्ये मी थोड्याशा लवंगा घातलेल्या आहेत. लवंगा घातल्यानंतर धुवून ठेवलेला रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तुपावर छान गुलाबी रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. 1-5 मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे. इथं मी थोडंसं मीठही घातलेलं आहे. अगदी नकळत मीठ घालायचं आहे. रवा छान तुपावर परतून झालेला आहे. आता मी ही रेसिपी कुकरमध्येच करणार आहे, त्यामुळे डायरेक्ट सगळे इन्ग्रीडियंट्स यामध्येच घालणार आहे. रवा छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता गूळ घालणार आहे. 1 कपासाठी पाऊण कप मी इथं गूळ घेतलेला आहे. आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करावा. गुळाच्या ऐवजी साखर जरी घातली तरी चालेल. गूळ मात्र चिरून घालावा. आता गूळ छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये 1 कप सुजीसाठी 2.5 कप पाणी मी घातलेलं आहे. पाणी छान मिक्स करून घेऊया आणि कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या मी इथे देऊन घेणार आहे. 4 शिट्ट्यांमध्ये रवा छान शिजला जातो. पहा, गार झाल्यानंतर झाकण काढून यामध्ये वेलची पूड घालून तळलेले ड्रायफ्रूट्स आणि इथं मी थोडीशी चेरी घातलेली आहे, टुटी फ्रुटी घातलेली आहे. आता ते सगळं छान मिक्स करून घेऊया. पहा, किती छान झटपट अशी ही रेसिपी होणारी आहे आणि मऊसूत असा रवा छान शिजलेला आहे. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि हाईपसुद्धा करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. धन्यवाद.